मागणे ते देवा, तुझ मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. आनने घो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. संत संगती सर्व काळ, संत संगती सर्व काळ, थोर प्रेमाचा सुकाळ. आनने घो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. तुका म्हणे नाम, तुका म्हणे नाम, तेने पुरे माझे काम. आनने घो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक् प्रवेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची हे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक, सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो.
तुझ मागणे ते देवा, तुझ मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा, आनने घो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तिचारी। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, अखिल विश्वाचे परमार्थ प्राण, वैराग्य शिरोमणी ज्ञानेश प्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून या कार्यक्रमाची अधिष्ठात्री देवता भगवान गणरायाच्या चरणी प्रणिपात करून उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो। या कलशपूर्व कीर्तन सेवेसाठी, उपांत्य कीर्तन सेवेसाठी, जागराच्या चिंतनासाठी किंवा मागणीच्या कीर्तनासाठी जगद्गुरु श्री तुकोबर यांच्या सकल विश्वाला पावन करणाऱ्या अभंग गाथ्यातील एका 4 चरणाच्या अभंगाची योजना केलेली आहे। आजच्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या प्राणप्रिय आणि परम प्रेमास्पद असलेल्या भगवान पंढरीनाथाकडे आपल्या अंतःकरणातील मागण्यांचं निवेदन करत आहेत। विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की जय। ग्राहिक श्रोते आहेत, उत्तम अशा प्रकारचा मंडप आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, एकंदरीत कीर्तनाला अनुकूल अशा वातावरणामध्ये उपलब्ध असलेली वेळ महाराजांच्या अभंगाचं चिंतन करण्यात घालवायची आहे। विठ्ठला विठ्ठला वारकरी संप्रदायाच्या एका नियमाला अनुसरून काल्याच्या पूर्वसंध्येला भगवंताकडे मागणी करणारा अभंग घेतला जावा, हा नियम डोळ्यासमोर ठेवून महाराजांच्या अभंग गाथ्यातला एक अभंग आपल्या समोर ठेवलेला आहे। आजच्या अभंगातून तुकोबारायांनी सामान्यतः 3 प्रकारची मागणी देवाच्या चरणाकडे केलेली पाहायला सापडते। तसं पाहायला गेलं तर मागणी हा वारकरी संप्रदायाला लागलेला कलंक आहे। मागणीचा संतांनी तितका पुरस्कार केलेला कुठेही दिसत नाही, उलट मागणीचा निषेध संत महात्मे बऱ्याच ठिकाणी करताना दिसतात। मागणं व्यवहारातही मनुष्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देत नाही आणि मागणं अध्यात्मातही मनुष्याचं जीवन परिपूर्ण बनवत नाही। व्यवहारात जर एखादा मनुष्य मागायला लागला तर त्या मनुष्यानं कष्टानं मिळवलेला त्याचा गौरव संपत असतो आणि अध्यात्मात जर एखादा मनुष्य मागायला लागला तर त्याची अपूर्णता सिद्ध होते। विठ्ठला विठ्ठला काय संपल्यानंतर काय संपतं अशा आशयाचं एक सुभाषित नेहमी सांगितलं जातं पहा। विशाखा नक्षत्र संपलं की खऱ्या अर्थानं पावसाळा संपला। एखाद्या स्त्रीची एकदा प्रसूती झाली की तिच्या ठिकाणी असलेलं लावण्य संपलं। एखाद्या महापुरुषाला काही प्रसंगी जर क्रोध निर्माण झाला तर त्या महापुरुषाला नुसता नमस्कार केला की त्यांचा क्रोध संपून जातो आणि आपण एखाद्याकडे आपल्या इच्छापूर्तीसाठी मागणी केली की आपला गौरव संपून जातो। विठ्ठला विठ्ठला विशाखांता गता मेघः प्रसूति अंतंच यौवनम प्रणामांत सतांको पहा याचनांतम हि गौरवम। आपण एखाद्याकडे याचना करू लागलो की अत्यंत कष्टाने मिळवलेले जी पत असते त्याला काय व्यवहारातला शब्द क्रेडिट म्हणतात पहा। व्यवहारातलं जे क्रेडिट असतं ना ते त्या माणसाचं नाहीच होतं। स्वतः भगवान विष्णू जरी असले ते मागण्याकरता जरी प्रवृत्त झाले तरी त्यांना सुद्धा वामन अवतार घ्यावा लागतो। म्हणजे भगवंताच्या व्यापक सत्तेतून देवाला सुद्धा ते मागणं खाली आणणारे पहा। म्हणून याचना ही मनुष्याचं महत्त्व सगळ्या बाजूने नष्ट करणारा घटक आहे। याचना ही पुरुषस्य महत्त्वम नाशयत्यखिलमेव तथाहि सद्य एव भगवान विष्णु अपि याचितुम इच्छति वामनम। भगवान विष्णू जरी असले ना तर याचना करण्याची इच्छा मनुष्याला झाली की त्याचं जीवन लहान झाल्याशिवाय राहत नाही। म्हणून मागणीला प्रतिष्ठा ना व्यवहारात आहे ना परमार्थात आहे। विठ्ठला विठ्ठला नेमकं मागणी करावी की करू नये असा प्रश्न जर निर्माण झाला तर त्याला उत्तर असं आहे। संतांच्या अभंगाचं जर आपण अवलोकन केलं तर गाथ्यामध्ये तुकोबारांनी काही मागणीचे अभंग केलेले पाहायला सापडतात। प्रकरणपर गाथ्यामध्ये एक मागणीचं स्वतंत्र प्रकरणच आहे। त्या प्रकरणात तुकोबारांनी देवाकडे सगळे मागणी केलेलेच अभंग आहेत। मग एका बाजूला आपण सांगतो मागणं व्यवस्थित नाही आणि दुसऱ्या बाजूंना संतांनी केलेल्या मागणीच्या अभंगाचं चिंतन करतो। मग नेमकं करायचं काय याचं उत्तर असं आहे, संत मागत नाहीत हेही खरं आहे आणि संत मागतात हेही खरं आहे।
संत मागत नाहीत हे पण बरोबर आहे आणि संत मागतात हेही बरोबर आहे. आता दोन परस्पर विरोधी गोष्टी एकत्र यायला लागल्या. नेमकं मागतात की मागत नाही, नेमकी संगती काय लावायची? त्याचं उत्तर असं, संत महात्मे देवाकडं प्रपंचातलं काही मागत नाहीत आणि परमार्थाला लागतं ते सगळं मागतात. विठ्ठला विठ्ठला परमार्थिक जीवनामध्ये जर काही दैवी सद्गुणांची अपेक्षा एखाद्या साधकाला असेल तर त्याची मागणी भगवंताकडे करणं अनुचित अशा प्रकारचं ठरत नाही. पण संसारिक कामना अंतःकरणात घेऊन जर एखादा देवाकडे मागायला गेला तर त्याचं जीवन निंदनीय ठरतं. पहा, म्हणून न मागणं हे कधीही श्रेयस्कर आहे. आपण जर सगळ्या जगाचा बारकाईने विचार करू गेलो तर जगातल्या सगळ्या माणसांचं वर्गीकरण, त्याला काय शब्द आहे, क्लासिफिकेशन, कॅटेगरायझेशन, जर आपण वेगवेगळं करायचं ठरलं तर जगातली सगळी माणसं आपल्याला 3 प्रकारात विभागून देता येणं शक्य आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. जगामध्ये 3 प्रकारची माणसं वास्तव्य करतात. त्याच्यातला पहिला प्रकार असा आहे ज्यांच्या दृष्टीनं देव नावाची वस्तू अस्तित्वात नाही. देवाचं अस्तित्व नाकारणाऱ्या लोकांचा पहिला वर्ग आहे. भगवद्गीतेच्या तत्वज्ञानानुसार जर बोलायचं ठरलं तर ज्यांनी अनिश्वरवादाचा स्वीकार केलेला आहे, ईश्वर नाही अशा वादावर जे आरूढ झालेले आहेत, अशा अनिश्वरवादी लोकांचा पहिला वर्ग आहे. पहा, असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. त्यांनी अनिश्वरवादाचा पुरस्कार केलेला असल्यामुळं अशी माणसं भगवंताचं अस्तित्व मानायला तयार नाहीत. पहा, त्यांच्या दृष्टीनं देव म्हणजे कुठंतरी सांदीत आडगळीला पडलेली वस्तू आहे. पहा, देव धर्म सांदी पडिले सांदी पडिले. विषयाचं चरवीत चरवण करण्यामध्ये आयुष्य व्यतीत करणारा हा जीव पण त्याच्या अंतःकरणात भगवंताच्या अस्तित्वाविषयी श्रद्धाभाव निर्माण होत नाही. विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील नुपजे नारायणी भाव. म्हणजे देवाच्या संबंधानं अंतःकरणात श्रद्धा निर्माण न होणारा हा पहिला वर्ग आहे. पहा, पण शास्त्राचा सिद्धांत असा आहे, इथं जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ही श्रद्धा संपन्न आहे. श्रद्धा विरहित असा एकही जीव या जगात नाही. मग अशी लोक तर देवाला मानत नाहीत ना, मग यांची श्रद्धा कुठे? गीतेचा 17वा अध्याय 3 प्रकारच्या श्रद्धेचं विवेचन करण्यासाठी आहे. त्याला श्रद्धात्रय विभाग योगो नाम असं म्हणतात. पहा, मग या जीवांची जर देवाविषयी श्रद्धा नाही तर यांची श्रद्धा कोणाविषयी आहे? कदाचित त्यांची पंढरीनाथाविषयी श्रद्धा नसेल, त्यांची देवाविषयी श्रद्धा नसण्याची शक्यता आहे. पण घरातल्या देवीविषयी श्रद्धा असण्याची दाट शक्यता आहे. घरातली देवी म्हणजे जय जगदंबे पूर्णकदंबे देह तुझं अर्पिला तुला म्या फुलवारा बांधिला. घरामध्ये असणाऱ्या देवीची उपासना करायचं तो जीव अजिबात सोडत नाही. पहा, देवाच्या संबंधातलं प्रेम अंतःकरणात स्थिरावलेला महात्मा जशी देवाची पूजा अर्चना करतो तसा हा विषयासक्त असलेला जीव आपल्या स्त्रीची उपासना करतो. पहा, जैसे प्रेमाथिले निभक्ते एक भजिजे जैसे नि कुळदैवते तैसा एकाग्र चित्ते स्त्री जो उपासे. ज्ञानोबा सांगतात, एखाद्या गारुड्याचं माकड जसं आपल्या मालकाच्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तंतोतंत फॉलो करतं तसा हा बिचारा देवाला मानत नाही पण घरातल्या देवीच्या सूचना सगळ्या मानत राहतो. पहा, तिच्या ताळावर तो नाचत राहतो. चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे निछंदे नाचे माकड गारुडियाचे जैसे होय. जुन्या काळामध्ये मनोरंजन करण्याकरता काही मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपचा वगैरे काही आविष्कार नव्हता. मग उदरनिर्वाहाचं साधन म्हणून अशी लोक गावगाव चौकात तो कार्यक्रम करायची. पहा, आणि तो कार्यक्रम पाहण्याकरता गावातील लोकांची तुंबळ गर्दी त्या ठिकाणी व्हायची. पण ही जुन्या काळातलं आहे. आता माकडाचा आणि गारुड्याचा खेळ बंद पडलेला आहे का? घरोघरी चालू आहे. विठ्ठला विठ्ठला
म्हणजे एक जीव असा आहे की ज्याच्या अंतःकरणात देवाविषयी श्रद्धा भाव नाही. पण याच्यापेक्षा दुसऱ्या वर्गातला दुसरा एक वर्ग आहे तो जरा बरा आहे. दुसऱ्या वर्गातली लोक अशी आहेत की ज्यांच्या अंतःकरणात देवाविषयी श्रद्धाभाव आहे, देवाच्या भक्तीत त्यांची प्रवृत्ती आहे. गळ्यामध्ये कदाचित तुळशीची माळ असण्याची ही शक्यता आहे. आळंदी पंढरीची वारी सुद्धा ते करू शकतात. पण त्यांचा सगळा चाललेला परमार्थ हा प्रपंचाच्या उत्कर्षासाठी आहे. आपल्या प्रपंचानं बळ धरलं पाहिजे, आपली भौतिक व्यवस्था समृद्ध झाली पाहिजे, याच्याकरता देवाचा आश्रय करणाऱ्या दुसऱ्या लोकांचा वर्ग आहे. विठ्ठला वैदिक आणि लौकिक अशा प्रकारची सगळीही कर्म असा जीव कदाचित करू शकतो. सगळ्या प्रकारची व्रत वैकल्य, उपासना, नामस्मरण, दिंडी, सप्ताह वगैरे वगैरे सगळं काही करण्याची प्रवृत्ती आहे. पण त्याच्या बुडाशी असा हेतू आहे की माझा प्रपंच सबल झाला पाहिजे, माझा भौतिक अभ्युदय व्हावा. ह्या हेतून देवाची जवळीक करणारी लोक काही कमी नाहीत. पहा, संतान गृहे व्हावे धनधान्य. इथं शब्द टाकला की आज प्रमाणाला काही कमी नाही. पहा, का उभारलेली सगळी मंडळी प्रामाणिक आहेत, म्हणजे बसलेली नाहीत मला असं म्हणायचं नाही. प्रामाणिक शब्दाचा अर्थ आहे संतांच्या प्रमाणाला धरून ज्यांचं जगणं, वागणं आणि बोलणं आहे त्यांना परमार्थात प्रामाणिक असं म्हणतात. नाहीतरी वारकरी प्रामाणिक असला पाहिजे. कीर्तनकाराच्या बोलण्याला धार असण्यापेक्षा आधार असला पाहिजे. नाही तर काही काहींचं बोलणं म्हणजे प्रधानमंत्री निराधार योजना. विठ्ठला आपला भौतिक उत्कर्ष व्हावा ह्या हेतून परमार्थ करणारे पुष्कळ लोक आहेत. पहा, घरामध्ये आपल्याला अपत्य प्राप्ती व्हावी, भरपूर धन आपल्याला मिळावं, समाजामध्ये आपल्याला नावलौकिक व्हावा, याच्याकरताही परमार्थ करणारी माणसं आहेत. आमच्या मराठवाड्यात पद्धत आहे. पहा, एखाद्या मुलाचं लग्न झाल्याबरोबर लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच त्याला देवाला पाठवतात. पहा, मग आमच्याकडून जर निघाला ना मराठवाड्यातून, येरमाळा, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर, जेजुरी, आळंदी सगळं करतच घरला जातो. पुन्हा एका चक्करमध्ये सगळ्या देवांच्या दारात जोडा टेकायला जायचं. का? आमचा वेल मांडवावर जाऊ द्या. फक्त मांडवावर जाऊन चालत नाही, त्याला मोठी मोठी फळं लागू द्या. भले त्या फळाच्या ओझ्यानं मांडव मोडून आमच्या अंगावर पडला, आम्ही गुदमरून मेलो तरी चालतंय, पण वेल वाढला पाहिजे. विठ्ठला अशी लोक भरपूर परमार्थ करताना दिसत आहेत. पण तुकोबाराय सांगतात त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भक्तीविषयी आवड आहे, पण त्याही पेक्षा विषयाचं समास्वादन करण्याकरता त्यांचा परमार्थ जास्त चालतो. पहा, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, भक्ती ज्याची थोडी, भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची गोडी, पूर्ण विषयाची
पण विषयाची जास्त गोडी आहे. मग असा विषय लोलूप असलेला जीव भक्तीची साधना करताना सकृत दर्शनी प्रथम दर्शनी दिसू शकतो, पण महाराज सांगतात त्याच्या अंतःकरणाला विषयाचं प्रेम आहे. मग असा जीव जर सत्यनारायणाच्या पूजेला बसला ना, दोघांनी करावी लागते ती पूजा. मग मला आल्यानंतर ती सत्यनारायणचीच कॅसेट ऐकावं लागली तासभर. ऐका सत्यनारायणा जोरात चालू होतं मग अशी तिथे सत्यनारायणाची समजा त्यांनी पूजा घातली तर दोघांनी ती पूजा करायची असते. मग पूजेला बसल्यानंतर भूदेव त्या यजमानाच्या हातात चार थेंब पाणी टाकतात, 2-3 अक्षदा त्याच्यात टाकल्या जातात आणि एक लांब लचक संकल्प त्याच्याकडून वधवून घेतला जातो. पहा, म्हणा मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सपरिवाराणां द्विपदानां चतुष्पादानां आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम सद्गुरु ज्ञानेश्वर देवता कृपा प्रसाद पूजन महंकरिष्य. सोडा पाणी खाली. आहे का देव बाप्पा कोणी आहे का आपलं? असेल तर ऑटो करेक्शन करून घ्या, मी काही ब्राह्मण नाही, पण हे आळंदीत ऐकून पाठ झालेलं आहे. पहा, याचा अर्थ असा आहे भगवंताच्या उपासनेत प्रवृत्ती आहे, पण थोडीशी भक्ती करून देवाकडून जास्त अपेक्षा करणारा हा जीव आहे. देवा माझं रक्षण करा, माझ्या कुटुंबाचं रक्षण करा, माझ्या परिवारावरती कृपादृष्टी असू द्या. आता कुटुंब आणि परिवार याच्यात बदल आहे बरं. कुटुंब म्हटलं की हम दो हमारे दो पुरतं मर्यादित, आणि परिवार म्हटलं की मग बायकोचे पाहुणे, लेकीचे पाहुणे, मेहुनीचे पाहुणे, भाऊजाईचे पाहुणे, सगळ्यांचे पाहुणे ते परिवारात आले, त्यांचं रक्षण करा. घरातले 2 पायाचे, शेतातले 2 पायाचे, शेतात सुद्धा 2 पायाचे असतात ना, पोल्ट्री फार्मला चांगले दिवस आहेत सध्या. शेतातल्या 2 पायाच्या कोंबड्या, शेतातल्या 4 पायाच्या गाई म्हशी, त्यांचं सुद्धा देवाने रक्षण करायचं. म्हणजे थोडीशी देवाची सेवा करायची आणि त्याच्या डोक्यावर प्रपंचाचं इतकं वझ द्यायचं. विठ्ठला विठ्ठला. कामनाग्रस्त अंतःकरणानं भक्तीची साधना करणारे अनेक लोक आहेत. पण महर्षी नारदांचं असं म्हणणं आहे की त्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कामना चालत नाही. पहा, सा न कामयमाना, ती भक्ती कामना स्वरूप नाही. आपल्याला जर भजनाचं खरं फल मिळावं असं कोणाला वाटत असेल, तुकोबाराय सांगतात अगोदर त्याला कामना टाकावी लागते. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारूनी, झाला पद्मनाभ सेवारूनी. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारूनी, झाला पद्मनाभ सेवारूनी. त्यागे भजनाचा लाभ. कामनेचा परिपूर्ण रूपानं त्याग केल्याशिवाय भजनाचं खरं फल मिळत नाही. म्हणून परमार्थ करत असताना अंतःकरणातल्या प्रपंचविषयक सगळ्या कामना सोडून द्याव्या लागतात, तर परमार्थ होण्याची शक्यता आहे. अलीकडं थोडंसं विपरीतच चिन्ह दिसतंय नाही का? प्रपंच करणाऱ्या लोकांपेक्षा तथाकथित परमार्थ सांगणाऱ्या लोकांच्याच अंतःकरणातल्या प्रपंचाच्या कामना जास्त वाढलेले दिसतात. पण हे परमार्थाच्या फलप्राप्तीच्या दृष्टीनं अनुचित गोष्ट आहे. क्रोध लोभ घेऊन या संगे. अंतःकरणामध्ये विकार तसे जिवंत आहे. परमार्थ करायला निघाला तो चिमूर्ख. संत सांगतात तो निरामूर्ख आहे, गाळीव मूर्ख, शुद्ध मूर्ख, त्याच्यासारखा दुसरा मूर्ख कोणी नाही. म्हणून परमार्थाची साधना करत असताना अंतःकरण निर्दुष्ट होणं, अंतःकरण निर्वासन होणं, निष्काम होणं जास्त गरजेचं आहे. पण ह्या दुसऱ्या प्रकारातला वर्ग हा कामनेमध्ये थोडासा अडकलेला आहे. पण याही पेक्षा एक 3ऱ्या टप्प्यावरचा वर्ग आहे जो सर्वश्रेष्ठ आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रपंचविषयक कुठली कामना तर नाहीच नाही,
पण आपलं सगळं जीवनसुद्धा परमात्म्याच्या चरणावरती निवेदित करण्याची यांची तयारी आहे. हा तिसरा वर्ग म्हणजे सर्वश्रेष्ठ असणाऱ्या हरिभक्त मंडळींचा आहे. हे हरिभक्त असणारे थोर सत्पुरुष संत मंडळी आपला सगळा प्रपंच, आपलं सगळं जीवन देवाच्या चरणावर निवेदित करूनही देवाकडून कशाचीही अपेक्षा करत नाहीत. पहा, परमार्थाची साधना करत असताना श्रेष्ठ पुरुषांकडून होणाऱ्या समर्पणाचे शास्त्रकारांनी 3 प्रकार केलेत. पहा, त्याच्यातलं पहिलं समर्पण असतं त्याला वस्तूचं समर्पण म्हणतात, दुसरं समर्पण असतं त्याला क्रियेचं समर्पण म्हणतात, आणि तिसरं समर्पण असतं त्याला तत्वाचं समर्पण असं म्हणतात. आपल्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू देवाला द्याव्या लागतात. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण, न कळता मन दुजे भावे. आपल्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू देवाला देऊन टाकायच्या. वस्तू समर्पणाचा प्रकार जर भगवद्गीतेत पाहायचा झाला, सगळ्यांचा श्लोक पाठ आहे. पहा, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरुतम अश्नामी प्रयतात्मनः. व्यवहारामध्ये आपल्याकडे जे काही असेल अशा सगळ्या वस्तू देवाच्या चरणावर अर्पण करणं हे भक्तीची पहिली पायरी. पण वस्तूच्या समर्पणापेक्षा श्रेष्ठ समर्पण असतं त्याला क्रियेचं समर्पण म्हणतात. आपल्या देह संघाताकडून होणाऱ्या क्रियासुद्धा देवाला द्याव्या लागतात. मग क्रिया समर्पण जर गीतेत बघायचं झालं तर आत्ता उच्चारलेल्या श्लोकाच्या अगदी पुढचा श्लोक, त्याच्या पुढच्या श्लोकात भगवान क्रिया समर्पण बोलून दाखवतात. यत्करोषि यदश्नासी यज्जुहोसि ददासी यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. अर्जुना, तुझ्याकडून जे काही क्रिया होतील त्या सगळ्या क्रिया तू अनुष्ठानात घे आणि शेवटी त्या सगळ्या मला समर्पित कर. याचा अर्थ असा आहे, समर्पणाच्या टप्प्यामध्ये दुसरं समर्पण आहे ते क्रियेचं आहे. क्रिया समर्पणाचं फार महत्त्व आहे. पहा, आपल्याकडून होणाऱ्या ज्या काही क्रिया असतील त्या सगळ्या क्रिया देवाच्या चरणावर अर्पण केल्या पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. जे काही करीतो देवा ते मी जे जे काही करीतो ते ते सेवा समर्पे. मी माझ्या शरीराकडून होणाऱ्या सगळ्या क्रिया तुला समर्पित करतो. इथं तुकोबरांनी जे शब्दाची द्विरुक्ती केलेली आहे, 2 वेळा जे शब्द वापरला त्याचा अर्थही 2 वेळेला आहे. पहिली क्रिया आहे तिला लौकिक क्रिया म्हणतात आणि दुसरी क्रिया आहे तिला वैदिक क्रिया म्हणतात. क्रिया वैदिक असो की लौकिक असो, सगळ्या प्रकारच्या क्रिया देवाला देणं हे हरिभक्त मंडळींच्या जीवनातलं दुसरं समर्पण आहे. पण वस्तू समर्पण आणि क्रिया समर्पणापेक्षा तिसरं एक समर्पण आहे जे श्रेष्ठ आहे, त्याला तत्व समर्पण असं म्हणतात. आपल्याकडे असलेली सगळी तत्व देवाला द्यावी लागतात, कारण भगवंत सुद्धा तत्व समर्पणाची भक्ताकडून अपेक्षा करतो. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः. मला वाटतं गीतेच्या 12व्या अध्यायातला हा श्लोक आहे. 9व्या अध्यायातही अशा प्रकारचं चिंतन आहे. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना तू तुझं मन मला समर्पित कर, तुझी बुद्धी मला समर्पित कर, कारण मन बुद्धी हे तत्व आहेत आणि तत्व समर्पण हे समर्पणाच्या टप्प्यातलं सर्वोत्कृष्ट समर्पण आहे. हरिभक्त मंडळी देवाच्या चरणावरती वस्तूचं समर्पण करतात, क्रियेचं समर्पण करतात आणि आपल्याकडं असलेल्या सगळ्या तत्वाचंही समर्पण करतात. सगळ्या प्रकारची तत्व देवाला देऊन टाकतात. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरी राया. सगळ्या प्रकारची तत्व देवाला देऊनही भगवंताकडून काहीही न मागण्याचा संतांचा स्वभाव आहे. तुका म्हणे जीव भाव देवा जीवासारखी अत्यंत दुर्मिळ असलेली वस्तू सुद्धा संत महात्मे देवाच्या चरणावर वाहून टाकतात. तुका म्हणे बळी जीव दिला, जीव पाया तळी बळी दिला. संतांनी आपला जीव सुद्धा देवाच्या चरणावर वाहून टाकला, पण देवाकडून प्रपंचातलं काही मागितलं नाही. पा मग जो मनुष्य देवाकडून काही न घेता देवाच्या सेवेत प्रवृत्त झालेला असेल
त्या माणसाचं त्या भक्ताच्या सेवेचं ओझं होईल की नाही देवाच्या डोक्यावर. मग तुकोबारायांसारखे संत थोर सत्पुरुष महात्मे ज्यावेळेस पंढरीनाथाच्या दर्शनाला जातात त्यावेळेस पंढरीनाथ परमात्म्याला सुद्धा मान खाली घालून उभं राहावं लागतं. तुकोबाराय सांगतात, देवा असं खाली मान घालून काय उभं राहिलात? आम्ही तुमचं मुखावलोकन करण्याकरता आलेलो आहोत. आमच्यावरती एक तुमचा कृपा कटाक्ष येऊ द्या. तुमच्या नेत्रातून कृपेचा प्रवाह आमच्या दिशेनं जरा वाहू द्या. खाली काय पाहता? मग देव बोलतात, महाराज 8 पिढ्यापासून तुम्ही माझी सेवा करताय, पण एवढ्या दिवसाची प्रदीर्घ सेवा करूनही प्रपंचातलं तुम्ही मला आजपर्यंत काहीही मागितलेलं नाही, म्हणून तुमच्या सेवेनं जरा दबलोय थोडासा. काहीतरी मागा, म्हणजे किमान डोक्यावरचं खांद्यावर येण्याची शक्यता आहे. माझ्या चरणाला कशाची तरी अपेक्षा व्यक्त करा. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्या चरणाची उपासना करायची, तुझी भक्ती करायची, सेवा करायची, आणि त्याच्या बदल्यात तुझ्याकडं काहीतरी संसारातलं मागायचं, अशा आमच्या वाडवडिलांची आमची शिकवण नाही. काही मागणे हे मागणे हे आम्हा अनुचित. महाराज सांगतात, देवा तुझ्याकडं प्रपंचातलं काही मागणं हे आमच्यासाठी उचित नाही का? आमच्या वाडवडिलांनी ती प्रथा घालून दिलेली आहे. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदालभ्याम रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मां परम भागवतान स्मरामी. हे जे परम भागवत आहेत यांनी देवाची सेवा करून त्यांच्याकडं काही न मागण्याची प्रथा घालून दिलेली असल्यामुळं तुकोबाराय सांगतात, आम्ही आमची परंपरा मोडत नाही. पहा, शहाणी माणसं परंपरा मोडत नसतात, हे पुन्हा ध्यानात घ्या. अलीकडे परंपरेच्या विरोधात जाऊन काही विद्रोही वागणाराला लोक फॉरवर्ड म्हणतात. पहा, त्याला काय शब्द आहे अलीकडे? पुरोगामी. परंपरेच्या विरोधात जाऊन केलं की पुरोगामित्वाचा अवडंबर करणारी व्यवहारांमध्ये बरीचशी लोक आहेत. तसा पुरोगामी शब्दाचा अर्थ फार चांगला आहे. पुरतः गमयती असं त्याचा आपल्याला व्युत्पत्तीनं अर्थ पाहता येतो. पुरतः गमयती, जो पुढं चाललेला आहे त्याला पुरोगामी म्हणतात. पुढं म्हणजे कुठं? ज्ञानाने, आस्थेने, बुद्धीने, विवेकाने, श्रद्धेने, विचाराने आणि प्रेमाने ज्याचं अंतकरण पुढं जातं त्याला पुरोगामी म्हणतात. इथं आपले सगळे उद्योग खड्ड्यात जाण्याचे तरीही पुरोगामी. विठ्ठला विठ्ठला. शहाणी माणसं कधी परंपरा मोडत नसतात. पहा, शांतिरूप नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. उलट सुज्ञ मनुष्य आपल्या वाडवडिलांचं महत्व वाढवत असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा मी आमच्या वाडवडिलांची परंपरा मोडणार नाही, तुला काही मागायला आलेलो नाही. पण भगवान जास्त आग्रह करू लागले, नाही तुकोबाराय तुम्ही काहीतरी मागितलं पाहिजे, तुम्हाला ती अपेक्षा नाही हे मला मान्य आहे, पण देव प्रसन्न झाल्यानंतर देवाला काय मागितलं पाहिजे याचं ज्ञान जगाला होण्याकरता तरी मागून दाखवा, आहे की नाही? तुम्ही माझ्याकडं काही मागणी केल्यानंतर तुम्हाला आदर्श मानून परमार्थ करणारी जी मंडळी आहेत त्यांना देवाकडं काय मागितलं पाहिजे याचं ज्ञान होण्याची शक्यता आहे. म्हणून माझा आग्रह आहे म्हणून काहीतरी मागा. आणि मग मोठ्या माणसाचा जास्त जर आग्रह व्हायला लागला तर त्यांचा मान ठेवावा लागतो. म्हणून परमात्म्याचा मान ठेवण्याकरता म्हणून तुकोबाराय देवाला मागायला प्रवृत्त होतात. पहिल्या चरणात
मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा. भगवान परमात्मा ज्यावेळेस तुकोबारांना आग्रह करू लागले त्यावेळेस तुकोबारांनी मागायला प्रारंभ केला, देवा आमचं तुमच्या चरणाला एकच मागणं आहे की तुझ्या चरणाची सेवा नित्य निरंतर सदा सर्व काळ अविश्रांत अव्याहत अखंडपणे आमच्याकडून घडो, हीच आमची मागणी आहे. जरी चरणामध्ये घडो हा शब्द नसला तरी त्याचा अर्थ घेत असताना ते पद अध्यारोत घ्यावं लागतं. आम्हा तुझी चरण सेवा घडो, देवा तुझ्या चरणाची सेवा नित्य आमच्याकडून घडत राहावी, हेच आमचं तुमच्या चरणाला मागणं आहे. वारकरी संप्रदायामध्ये भगवंताच्या चरणसेवेचं अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. 2 प्रकारचे उपासना मार्ग सांगितले जातात. ज्या मार्गामध्ये भगवंताच्या श्रीमुखाला प्राधान्य दिलं जातं त्या मार्गाला पुष्टी मार्ग असं म्हणतात, आणि ज्या मार्गामध्ये देवाच्या चरणाला महत्त्व दिलं जातं त्याला मर्यादा मार्ग असं म्हणतात. वारकरी संप्रदायाची उपासना ही पुष्टी मार्गाची नसून मर्यादा मार्गाची आहे. वारकरी संप्रदाय भगवंताच्या चरणसेवेला प्राधान्य देतो. म्हणून तर आता कोठे धावे मन तुझे तोंड देखिलिया असं वचन नाही, तुझे चरण देखिलिया, देखिले तुमचे तोंड निवांत राय असं आहे का? नाही, देखिले तुमचे भगवंताच्या चरणाचा वारकरी संप्रदायाला विशेष हेवा असल्यामुळं जोपर्यंत देवाच्या चरणाची विशेष करून सेवा होत नाही खऱ्या अर्थानं तिला सेवेमध्ये गणता येत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा तुमच्या चरणाची आम्हाला सेवा घडावी हेच आमचं मागणं आहे. देवानी जरा कसं तरी तोंड केलं तुकोबारायांची मागणी ऐकल्यानंतर, कारण देवाला असं वाटलं होतं तुकोबाराय दुसरं व्यवहारातलं काहीतरी मागतील, पण तुकोबारायांनी परमार्थातलं देवाकडं मागितलं. पहा, संसारातलं अजिबात काही मागितलं नाही. देवानं विचारलं, महाराज आणि तुम्ही हे चरणसेवेचं काय घेऊन बसला, काय करता चरणसेवा घेऊन, असं माझ्या चरणाच्या ठिकाणी आहे नेमकं काय? तुकोबाराय सांगतात, देवा तू सर्वज्ञ असेनाच का? जरी वेदानं तुझं सर्वज्ञ म्हणून वर्णन केलेलं असलं तरी तुकोबाराय सांगतात, देवा तुला 2 गोष्टी कळत नाहीत. पहा, आता देवाला काही कळत नाही असं म्हणणं म्हणजे कीर्तनकाराच्या अज्ञानाचं ते लक्षण आहे. कारण परमात्मा सर्वज्ञ आहे की नाही? यस सर्वज्ञ हा सर्ववित यस्य ज्ञानमयं तपः, अतीत अनागत आणि वर्तमान तीनही काळाचं ज्ञान एक समयावच्छेदानं ज्याच्याकडे आहे त्याला देव म्हणतात. आणि तुकोबाराय सांगतात, देवा तुला 2 गोष्टी कळत नाहीत. काय? पहिली गोष्ट, देवाला त्याच्या नामाचं महिमान कळत नाही, आणि दुसरी गोष्ट त्याच्या चरणाच्या ठिकाणी असलेलं सुख कळत नाही. विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराय ज्यावेळेस अनेक वेळेला मागू लागले, देवा तुझ्या चरण सेवेची आम्हाला अपेक्षा आहे, त्यावेळेस देवाने विचारलं, महाराज माझ्या चरणाच्या ठिकाणी नेमकं आहे काय? महाराज सांगतात, जगातला प्रत्येक जीव ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आहे ते सगळं सुख देवा तुझ्या चरणाच्या जवळ मिळण्याची शक्यता आहे. पहा, तुझे पाय सुख तुझे पाय सुख तुझे पाय सुख तुझे पाय सुख तुका म्हणे काही न मागे अनेक, तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पाय सुख सर्व आहे, तुझे पाय सुख सर्व आहे, तुझे पाये सुख सर्व आहे, सुख वसे तुझे पाये, मज ठेवे तेच ठाये. परमात्म्याच्या चरणाजवळ अनंत सुखाचा सर्व सुखाचा लाभ होत असल्यामुळं तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्या चरणाच्या ठिकाणी सुख आहे. परमात्म्यालाही एकदा असं वाटलं आपल्या चरणाजवळ खरंच काहीतरी सुख असलं पाहिजे. वैष्णव मंडळी आपलं चरण काहीही करून सोडायला तयार होत नाहीत. जगातल्या सगळ्या प्रकारच्या वैभवाला प्रसंगी लात घालण्याची यांची तयारी आहे, पण हे चरणापासून एक क्षणही बाजूला जात नाहीत. खरंच काहीतरी सुख असलं पाहिजे म्हणून देवाने सुद्धा आपल्या चरणाची परीक्षा एकदा बघायचं ठरवलं. प्रलयाच्या समयाचे एक चित्र दाखवलं जातं. पहा, सगळी सृष्टी जलमय झालेली आहे, सगळा एकार्णव झाला, तरंग बुडाला अशी अवस्था झालेली आहे, आणि भगवान एका वडाच्या पानावरती बालमुकुंदाच्या रूपामध्ये प्रगट झालेले आहेत. भगवंतांनी आपल्या दोन्ही हस्तकमलांनी आपले करकमल आपले पदकमल पकडलेले आहेत, आणि ते पदकमल चरणकमल भगवान आपल्या मुखकमलात प्रविष्ट करत आहेत. असं चित्र आपल्या घरोघरी लावलेलं असतं की नाही? करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयंतम
वटस्य पत्रस्य पुटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामी. आपल्या दोन्ही हाताने भगवंताने आपल्या पायाचा अंगठा पकडला आणि तो अंगठा पकडून भगवान स्वतःच्या मुखामध्ये तो अंगठा घालू लागले. देवाला असं वाटलं काही चोखून पाहिल्यानंतर सुख मिळते का बघावं. शेजारी तुकोबाराय उभे होते. महाराज बोलायला लागले, देवा तुला जगातलं सगळं काही कळत असेल पण तुझ्या चरणाच्या ठिकाणचं सुख तुला कधी कळणार नाही. पहा, काय सांगू तुझ्या चरणीचा सुख, काय सांगू तुझ्या चरणीचा सुख, चरणीचा काय सांगू तुझ्या चरणीचा सुख, काय सांगू तुझ्या चरणीचा सुख, अनुभव ठाऊका नाही तुझं, अनुभव ठाऊका नाही तुझं, नाही तुझं बोलत आहे कैसे वाटे खरे पण, बोलत आहे कैसे वाटे खरे पण, अनुभव ठाऊका नाही तुझं, अनुभव ठाऊका नाही तुझं, नाही तुझं बोलत आहे कैसे वाटे खरे पण, बोलत आहे कैसे वाटे खरे पण. काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा, अनुभव ठाऊका नाही तुझं, अनुभव ठाऊका नाही तुझं. महाराज सांगतात, देवा तुझ्या चरणाच्या ठिकाणी असलेल्या सुखाचा तुला अनुभव नाही, म्हणून तू कितीही ज्ञानाने श्रीमंत जरी असलास, वेदालाही पडवून शहाणा करणारा जरी तू असला ना, तुला तुझ्या चरणाच्या ठिकाणचं सुख कळत नाही. पहा, बहुतेक वेळेला जे ज्याचं असतं तेच त्याला कळत नसतं. पहा, अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात त्याला. आपल्या अत्यंत समीप असलेली आपलीच वस्तू माणसाच्या कधी ध्यानात येत नाही. पहा, डोळा सगळ्या जगाचं दर्शन करतो पण डोळ्याला आपल्या पापणीच्या खाली लावलेलं काजळ कधी दिसत नाही. पहा, दिसतं का डोळ्याला? दिसत नाही का? ते तितक्यात त्याच्या जवळ आहे. तसं भगवंताच्या चरणाजवळ सुख असल्यामुळं देवाला ते कळेलच की नाही सांगता येत नाही. परमात्म्याच्या चरणाच्या ठिकाणी असलेलं सुख जगात फक्त दोघा जणाला कळतं. महाराज, दोनच अशी घटकं आहेत जे देवाचं सुख जाणतात, अनुभवतात. पहिले म्हणजे देवाचे लढिवाळ असलेले वैष्णव भक्त आणि दुसरी देवाची अर्धांगिनी असलेली लक्ष्मी माता. त्या लक्ष्मीला सुद्धा देवाच्या चरणाचं सुख कळालेलं असल्यामुळं लक्ष्मी देवाचे चरण सोडायला तयार नाही. पहा, पाय लक्ष्मीच्या हाती, सदा सर्व काळ परमात्म्याचे पाय ती लक्ष्मी माता धरून बसलेली आहे. समुद्र मंथनाचा प्रसंग झाल्यानंतर त्या समुद्र मंथनातून 14 प्रकारची दिव्य रत्न बाहेर आली. सरते शेवटी लक्ष्मी माता आपल्या हातामध्ये वरमाला घेऊन बाहेर आल्यानंतर सगळे देव त्या लक्ष्मीनं आपल्या गळ्यात माळ घालावी याच्याकरता हातात माना करून तिच्या पुढं पुढं करत होते. पहा, शेजारी एक एक माणूस ठेवलेला होता बायोडाटा सांगण्यासाठी. सांग जरा हिला माझा पराक्रम सांग, म्हणजे माझा पराक्रम ऐकल्यानंतर ही लक्ष्मी माझ्यावर प्रभावित होईल आणि माझ्या गळ्यात माळ घालेल. सगळी लोक लक्ष्मीच्या पुढे पुढे करत होती पण लक्ष्मीनं त्यांच्याकडे बघायचं, थोडंसं त्यांचं निरीक्षण करायचं, रिजेक्ट. एका क्षणात लक्ष्मी माता त्यांना रिजेक्ट करून पुढे पुढे चालायची. पहा, आत्ताच्या काळातल्या बऱ्याच लक्ष्मी पोरांना सध्या रिजेक्ट करतायत. अवघड आहे. प्रत्येक लक्ष्मीला मुंबईत फ्लॅट पाहिजे, आता कुठून आणायचा? प्रत्येक लक्ष्मीची ही अवस्था आहे, म्हणून बरीच पोरं सध्या रिजेक्ट होतात. लक्ष्मीनं असे बरेच जण रिजेक्ट केले पण सगळ्यात शेवटी सरते शेवटी भगवान महाविष्णू बसलेले होते. सगळे देव लक्ष्मीच्या पुढं पुढं करत होते आणि भगवान तिच्याकडे पाठ करून बसले होते. का? तोपर्यंत लक्ष्मी मातेला आपल्या सौंदर्याचा अहंकार होता. लक्ष्मी माता स्वतःच्या सौंदर्याच्या अहंकारानं ग्रस्त झालेली असल्यामुळं भगवंतानं तिच्याकडे लक्ष दिलं नाही. महाराज, देवाचा हा स्वभाव आहे. तो का म्हणे अभिमान नारायणा न सोसे, परमात्म्याला अहंकार सोसत नाही म्हणून देव तिच्याकडे पाठ करून बसले. आणि मग हे लक्ष्मीच्या लक्षात आलं की आपण थोडासा अहंकार जवळ केल्यामुळं देव अंतरलेला आहे. बऱ्याच लक्ष्म्यांच्या हे लक्षात येत नाही पण त्या लक्ष्मीच्या ते लक्षात आलं. अहंकाराला जवळ करून देव दूर करण्यापेक्षा अहंकार बाजूला करून देव जवळ केलेला कधी बरं आहे ना. मग त्या क्षणात लक्ष्मी मातेनं आपला सौंदर्याचा अभिमान टाकून दिला आणि भगवंताच्या चरणाची ती मालकीन झाली. पहा, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. आपला अहंकार लक्ष्मी मातेनं टाकून दिला आणि भगवंताच्या चरण सुखाची तिला प्राप्ती झाली. विठ्ठला विठ्ठला
भगवंताच्या चरणाचं सुख जाणणारे जगात फक्त दोघं आहेत, एक संत महात्मे आणि दुसरी लक्ष्मी माता. म्हणून बऱ्याच ठिकाणी संतांनी देवाकडं चरण सेवेची अपेक्षा केली. फक्त तुकोबारायच देवाकडं चरण सेवा मागतात असं समजू नका. तुकोबारांचे पूर्वावतार असलेले नामदेव महाराज सुद्धा देवाकडं अशाच आशयाची मागणी करतात. हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडी चरण सेवा नामदेवरायांचं सुद्धा तेच मागणे, देवा तुझ्या चरणाची अखंड सेवा घडावी. आणि सगळ्या संतांच्या मागणीत एक वाक्यता आहे. अनेक अभंगात तुकोबारायांनी देवाकडं चरण सेवेची मागणी केली. तुकोबाराय सांगतात, देवा मला कितीही जन्म दुःख भोगण्याची वेळ माझ्यावर जरी आली तरी सुद्धा मी ते भोगायला तयार आहे, पण जन्मांतरे मज तैसे देई देवा जेने चरण सेवा घडे तुझी. कदाचित तुझ्या चरणाची सेवा करण्याकरता देवा मला हे आयुष्य जर कमी पडलं ना तर मी पुन्हा येईन. घेईन मी जन्म यासाठी तुझी चरण सेवा साधावया सांगतात, देवा तुझी चरण सेवा साधावया मी जन्म घेईन. याचा अर्थ असा आहे, मी पुन्हा येईनचा उद्घोष करणारे पहिले तुकोबाराय आहेत. हा जन्म कमी पडला ना मी पुन्हा जन्म घेईन. जन्मांतरे मज तैसे देई देवा जेने चरण सेवा घडे तुझी. अनेक जन्म यातना सहन करण्याची माझी तयारी देवा, पण तुझ्या चरणाची सेवा घडली पाहिजे. मग जन्मामध्ये काही सुख असतं का महाराज? जगातल्या सगळ्या दुःखाचा प्रारंभ जन्मापासून जर होत असेल तर तुकोबाराय जन्म घेईन असं कसं म्हणतात? त्याचं उत्तर असं आहे, श्रेष्ठ फलाचा जर लाभ होत असेल ना तर मनुष्य त्याच्या तुलनेमध्ये प्राप्त होणारं दुःख सुद्धा पचवतो महाराज. जास्त जर फल मिळत असेल तर थोड्या दुःखाकडे माणसाचं लक्ष जात नाही, जास्त फलाकडे लक्ष जातं. नाथ महाराजांनी त्याला भागवतामध्ये गोड उदाहरण दिलंय पहा. जुन्या काळामध्ये शेतकरी वर्ग पक्ष्यांपासून आपल्या धान्याचं रक्षण व्हावं याच्याकरिता पाखरं राखायचे पहा. आपल्या मराठवाड्यातला शब्द आहे. कारण काही पक्षी म्हणून ते पीक जे आलेलं हातातोंडाशी आलेलं पीक पाखरांनी वाटोळं करू नये याच्याकरिता जुनी माणसं ती गोफण हातामध्ये घेऊन पाखरांपासून पिकाचं रक्षण करायची पहा. मग एक असा शेतकरी आपल्या ज्वारीच्या कडेला उभं राहून त्या पिकाचं रक्षण करत होता आणि मग त्याच्यामध्ये दगड घालायचा, फिरवून मारायचा, असा त्याचा प्रकार असतो. पण तो शेतकरी जरा सधन होता, तो गोपनीत घालून दगड मारत नव्हता. सोन्याचे असे दगड तयार केले त्यांनी, असे सोन्याच्या असं गोल गोल दगडाच्या आकाराचा सोन्याचा एक गोळा तयार करायचा आणि गोपनीत घालून तो मारायचा. गोपनीत घालून दगड मारायचं त्याचं काम चालू असताना जेव्हा त्या ज्वारीच्या शेताच्या शेजारून एक माणूस निघालेला, नेमकं त्याच्या पाठीत तो सोन्याचा दगड बसला पहा. पाठीत दगड लागल्याबरोबर जोर जोरात किंचाळायला लागला आणि खाली बसून ओरडायला लागला, देवा मेलो, वाचव वाचव, ओरडायला लागला. पण तेवढ्यात लागलेल्या दगडाकडे त्याचं लक्ष गेलं पहा आणि त्याच्या लक्षात आलं हा दगड नसून सोन्याचा आहे. मग तो तिकून ओरडायला लागला, अजून 2-4 येऊ द्या, हरकत नाही. का थोडीशी दगड पाठीमध्ये खाल्ली तरी हरकत नाही, पण सोन्याचा लाभ आहे ना. गोफणीचा सुवर्ण पाषाण लागलिया दुःख होय दारुण तोची ओळखलिया जाण दुःख जावोनी सुख वाटे. आपल्याला लागलेला दगड हा दगड नसून सोनं आहे असं कळाल्यानंतर जसं ते दुःख पचवून मनुष्य जास्त फलाकडे लक्ष देतो तसं तुकोबाराय सांगतात, देवा तुझ्या चरण सेवेत जर आम्हाला जास्त सुख मिळणार असेल जन्माचं दुःख भोगायला तयार आहे. विठ्ठला विठ्ठला. परमात्मा बोलत
बोलायला लागले, अहो तुकोबाराय काय करता चरणाची सेवा करून? मोक्ष प्राप्त होण्याकरता, संसाराच्या दुःखातून मुक्त होण्याकरता अद्वैताचा बोध असावा लागतो. म्हणून मी तुमच्या चरणामध्ये अद्वैताचं ज्ञान टाकतो, ब्रह्मज्ञान तुमच्या पदरामध्ये घालतो, फक्त चरण सेवेचा हट्ट सोडा. तुकोबाराय सांगतात, आमचं त्या अद्वैताच्या बोधामध्ये समाधान नाही पा, आम्हाला देवा तुझ्या चरण सेवेचीच प्रीती आहे. गोड हे चरण सेवा तुझी, गोड हे चरण सेवा तुझी, गोड हे चरण सेवा अद्वैती तो नाही माझे समाधान, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण तुझी, गोड हे चरण सेवा तुझी, गोड हे चरण हे चरण सेवा तुझे, अद्वैती तो नाही माझे समाधान. देवा तो अद्वैत कोणाला लागतं त्यांना दे, मला ते अद्वैत लागत नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. अद्वैताचं ज्ञान देवा देऊ नको, तुझ्या चरणाची सेवा करण्याचं भाग्य माझ्या पदरात टाक. आणि याच्या व्यतिरिक्त तू जगातल्या अत्यंत मूल्यवान वस्तू जरी मला द्यायला तयार झाला तरी ते मी घेणार नाही दुसऱ्या चरणात. देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. माझ्या या प्राणप्रिय जीवलक गुरुबंधूंसाठी एकदा मनापासून सगळ्यांनी अशी सुंदर 7 कीर्तनाला असल्यानंतर रंग भरे कीर्तनात, आणि नको ती माणसं कीर्तनात असली बेरंग होय कीर्तनात. विठ्ठला महाराज सांगतात की या चरण सेवेच्या बदल्यात हे सोडून जर तू दुसरं काही द्यायला तयार झाला, आण म्हणजे दुसरं नेघो, महाराज सांगतात ती आम्ही घेणार नाही देवा. तू चरण सेवा सोडून दुसरं काहीही दिलं तरी त्याचा आम्ही स्वीकार करणार नाही. काय काय घेणार नाही? रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. देवा रिद्धी घेणार नाही, सिद्धी घेणार नाही, आणि 4ही प्रकारची मुक्ती दिली तरी ते घेणार नाही. रिद्धी शब्दाचा अर्थ होतो भौतिक ऐश्वर्य, आणि सिद्धी शब्दाचा अर्थ आहे अलौकिक सामर्थ्य. रिद्धी म्हणजे आपल्याकडे असलेल्या पैशाची झपाट्याने वाढ होत राहणं, म्हणजे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्यावर जशी होते तसं आपल्याकडे असलेला पैसा वाढत राहणं याला वृद्धी म्हणतात, कारण त्याच्यामध्ये वृद्धीचा धातू आहे.
आणि सिद्धी शब्दाचा अर्थ आहे अलौकिक अशा प्रकारचं सामर्थ्य. त्या सिद्धीमध्ये शास्त्रकारांनी 8 प्रकार केलेत पहा. त्याला अष्टमहासिद्धी असं म्हणतात. पण या अष्टमहासिद्धी असतील किंवा रिद्धी असेल, महाराज सांगतात हरिभक्त कधी त्याचा स्वीकार करत नाहीत पहा. का? रिद्धी सिद्धीच्या जाळ्यात अडकलेला तो पारमार्थिक मनुष्य देवापर्यंत जाण्याची कमी शक्यता असते पहा. एकदा रिद्धी सिद्धीच्या कचाट्यात मनुष्य अडकला की त्याचं पुण्य तिथं संपुष्टात येतं आणि देवापर्यंत जायला मग त्याच्याकडे टॉक टाईम शिल्लक राहत नाही. पुन्हा मोबाईलची व्हॅलिडिटी शिल्लक राहते आणि टॉक टाईममध्ये संपून जातो. बरं त्याच्यात पुन्हा रिचार्ज करायची सोय नाही, मोठी अवघड आहे. म्हणून तुकोबराय सांगतात देवा तू दुसरं काहीही द्यायला तयार झाला तरी आम्ही त्याचा स्वीकार करणार नाही. रिद्धी सिद्धेन पाचारिता त्या धुंडीती हरिभक्ता मोक्ष सायुज्यता वाट पाहे भेटीची. सायुज्य नावाचा मोक्ष सुद्धा आम्हाला तू द्यायला तयार झाला तरी सुद्धा आम्ही त्याचा स्वीकार करणार नाही. कारण रिद्धी सिद्धी देऊन आजपर्यंत देवानं अनेक परमार्थिक पथिकांना परमार्थाच्या मुख्य फलापासून बाजूला केलेला आहे. देवाचा हा स्वभाव आहे महाराज. एखादा शुद्ध परमार्थ करू लागला ना, परमात्मा त्याला प्रपंचातली काहीशी थोडीशी प्रलोभन अगोदर देऊन पाहतो की याला प्रलोभन आवडतं की हा यांना ओलांडून माझ्यापर्यंत येतो. म्हणून देव व्यवहारातल्या काही ज्या गोष्टी आहेत भुलण्यासारख्या त्या अगोदर पुढं करत असतो. देवाचा तो स्वभाव आहे. दाऊनिया कोणा काही त्याची वाही चाळविली. देवाने आजपर्यंत अनेक लोकांना रिद्धी सिद्धी देऊन चाळवलेलं आहे. चाळविली एके रिद्धी सिद्धीवरी तैसा मी भिकारी नव्हे देवा. रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. महाराज सांगतात तू रिद्धी सिद्धी देऊन मला फसवू शकत नाही का? रिद्धी सिद्धी स्वीकारायला आम्ही काय तसली आहेत का? तुकोबरांचे शब्द आहेत बरं. रिद्धी सिद्धी देसी आम्ही चुंबळी न हो तैसी. आता चुंबळी शब्दाचा अर्थ सांगण्याचा माझा थोडासा अधिकार वयानं कमी आहे, पण तुमची सगळ्यांची क्षमा मागून बोलतो. चुंबळी कोणाला म्हणतात? तुकोबराय सांगतात रिद्धी सिद्धी घ्यायला आम्ही काय चुंबळीचे आहोत का? चुंबळी शब्दाचा अर्थ आळंदी शेजारची चिंबळी नाही बरं. चुंबळी शब्दाचा अर्थ असा होतो ज्या स्त्रीसोबत विवाह न करता त्या स्त्रीपासून संतती निर्माण होते, त्या निर्माण झालेल्या संततीला चुंबळीची म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. महाराज सांगतात आम्ही का तसली आहेत का? त्या रिद्धी सिद्धीमध्ये देवा तो आम्हाला गुंतवू शकत नाही, आम्ही त्याचा स्वीकार करणार नाही का? सिद्धीला विपिसे कोण तया कुसे नेले राजहंसे पाने काय. सिद्धीचा स्वीकार करणार नाही. बर याच्या पुढं जाऊन श्रेष्ठ परम प्रयोजन म्हणून ज्या मुक्तीचा विचार शास्त्रकारांनी बोलून दाखवला अशा 4ही प्रकारच्या मुक्ती देवा तू द्यायला तयार झाला, घेणार नाही. रिद्धी सिद्धी मुक्तीचारी 4ही प्रकारचा मोक्ष जरी देवाने दिला तरी संत महात्मे त्याला नको म्हणतात पहा. हां तसा तत्वज्ञानानं सांगितलेला मोक्ष एकच आहे, सायुज्य मोक्ष. पण भक्तीमध्ये पुन्हा त्याच्या 3 प्रकारचे मोक्ष आणखी ॲड केलेले आहेत. आपल्याकडे 4 मोक्ष सांगितले जातात. देवाची द्वारी तेने मुक्ती चारी साधेल्या 4 प्रकारच्या मुक्ती आहेत ना. मग या 4 प्रकारच्या मुक्ती कोणत्या त्याचा विचार करण्यासाठी फार शास्त्र बघण्याची गरज नाही. अत्यंत लघुकाय असणारा पण अर्थ गंभीर आणि सागरासारखी खोली असलेला ज्ञानोबारांचा हरिपाठ जर आपण बारकाईनं पाहिला तर हरिपाठ नावाच्या एका ग्रंथामध्ये ज्ञानोबाराय 4ही प्रकारच्या मुक्तीचा विचार बोलून दाखवतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता हे मोक्षाचे 4 प्रकार आहेत. आणि हे 4ही प्रकार ज्ञानोबाराय हरिपाठात सांगतात पहा. पहिली मुक्ती आहे सलोकता. सलोकता शब्दाचा अर्थ होतो भगवान ज्या लोकामध्ये वास्तव्य करतात. भगवान कुठं राहतात? वैकुंठात. त्या वैकुंठ लोकामध्ये राहायला मिळणं याला सलोकता मुक्ती म्हणतात. ही मुक्ती सुद्धा ज्ञानोबाराय सांगतात पहा. हां तेने वैकुंठ भुवनी घर केले ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठाचं भुवन घर म्हणून मिळणं ही सलोकता मुक्ती आहे. याच्या पुढं आहे त्याला समीपता मुक्ती असं म्हणतात. देवाच्या घरी राहायला जाणं वेगळं आणि देवाच्या जवळ जायला जाणं वेगळं. देवाच्या घरी वैकुंठामध्ये अनेक लोक राहतात पण जवळ कमी राहतात पहा. मग देवाच्या जवळ जायला भेटणं हे आणखी त्याच्यात भाग्य आहे. बऱ्याच हरिभक्तांना सलोकता मुक्तीच्या नंतर येणारी समीपता मुक्ती सुद्धा मिळते पहा. नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभतया. लक्ष्मीचा वल्लभ असलेला प्राणप्रिय भगवान तो त्या हरिभक्तांच्या जवळ आहे म्हणजे समीपता मुक्ती आहे. तिसरी मुक्ती आहे स्वरूपता. देवाच्या सारखं रूप प्राप्त होणं. भगवान जसा चतुर्भुज आहे तसा तो हरिभक्तही चतुर्भुज होतो. हरिभक्त चतुर्भुज होतो म्हणजे त्याचं लग्न होतं असं नाही बरं. लग्न झालेल्यालाही चतुर्भुज म्हणतात पण तो तेवढ्यावर थांबत नाही. पुन्हा षडभुज ऐश्वर्य संपन्न, अष्टभुज ऐश्वर्य संपन्न होतो पुन्हा म्हणजे 2-2 मुलं होतात त्याला.
ते चतुर्भुज होणं नाही, देवाच्या सारखे 4 हात, शंखचक्र पद्म आणि गदा ही सगळी आयुध मिळणं याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. मातृपितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ही स्वरूपता मुक्ती आहे. आणि सरते शेवटी सायुज्य नावाचा मोक्ष म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होणं हा मोक्ष सुद्धा ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. पहा, मोक्ष रेखे आला भाग्य विणत, मोक्ष रेखे आला भाग्य विणत, मोक्ष रेखे आला भाग्य विणत, साधूचा अंकिला हरी भक्त, साधूचा अंकिला हरी भक्त, साधूचा अंकिला हरी भक्त, साधूचा अंकिला हरी भक्त, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, रेखे आला. जीवदशेची रेषा ओलांडून जो शिवदशेत आलेला आहे, भाग्ये विनटला, खऱ्या अर्थानं तो भाग्यानं नटलेला आहे. किंवा हरी 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 मंत्र हा शिवाचा, मन तिजे वाचा तया मोक्ष हा सायुज्य नावाचाही मोक्ष ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. 4ही प्रकारचा मोक्ष देवा तू दिला ना, आन ने घो, आम्ही त्याचा स्वीकार करणार नाही. श्रीमद भागवतामध्ये कपिलाचार्यांनी आपल्या मातेला 5 प्रकारचा मोक्ष सांगितलेला आहे. आपण हे 4 प्रकार तर नेहमी पाहतो, कपिलाचार्यांनी त्याच्यात आणखी एक मोक्ष जोडलेला आहे. पहा, त्याला सारष्टी नावाचा मोक्ष असं म्हणतात. म्हणजे देवाच्या सारखं ऐश्वर प्राप्त होणं. देवाचं जितकं ऐश्वर आहे की नाही तेवढंच ऐश्वर जरी त्या हरिभक्ताला मिळालं तरी ते स्वीकारत नाहीत. पहा, सारष्टी सालोक्य सारूप्य सारूप्य सामिप्य एकत्वम दीयमानम न गृह्णन्ति विना मत्सेवनम जनः. 5ही प्रकारचा मोक्ष देवानी जरी दिला तरी ते हरिभक्त देवाकडून मोक्ष घ्यायला तयार होत नाहीत. ते सांगतात, देवा आम्हाला मोक्ष देऊ नको, आमची तुझ्या चरणाला विनंती आहे. पांडुरंगा काही ऐकावी मात न करावे मुक्त आता. म्हणजे देवा मला मुक्त करू नको, माझी तुझ्या चरणाला विनंती आहे. देवा ऐके हे विनंती, तया इच्छा गती, हेची सुख ऐके हे विनंती. देवा माझी तुझ्या चरणाला विनंती, मला मुक्ती लागत नाही. तुका म्हणे मुक्ती न लगे, राहेन संतांची या संगे. देवा तू आम्हाला मुक्त करू नको, उलट पुन्हा पुन्हा आम्हाला संतांची संगती घडू दे, पुन्हा पुन्हा तुझ्या चरणाची उपासना घडू दे. आता पहिल्यांदा चरण सेवेची मागणी केली, पुन्हा सांगतात संतांची सेवा घडू दे. कशासाठी? महाराज सांगतात संतांच्या संगतीमध्ये आम्हाला सुखाचा सुकाळ अनुभवायला मिळतो म्हणून. 3ऱ्या चरणात संगती सर्व
प्रेमाचा सुकाळ. महाराज सांगतात देवा आम्हाला संतांची संगती सर्व काळ घडू दे, कारण संतांच्या संगतीमध्ये विलक्षण आणि अवीट अशा प्रकारचं सुख आम्हाला नित्य अनुभवायला मिळत असल्यामुळं आमच्या अंतःकरणाला संतांच्या संगतीची अपेक्षा आहे. तसा संघ हा स्वरूपानं संगती बाधकही नाही, स्वरूपानं संगती साधकही नाही, पण संगतीला आपण विषय कोणता देतो याच्यावरून त्या संगतीची बाधकता आणि साधकता ठरलेली आहे. आपण जर दुर्जनाची संगती करू लागलो तर तीच संगती आपल्या पतनाला कारण आहे, आणि आपण जर संतांची संगती करू लागलो ती संगती आपल्या उद्धाराला कारण आहे. उद्धार संघाचा महिमा. संगती आपल्या उद्धाराला आणि पतनाला कारण होत असल्यामुळं संगतीचा विषय माणसाने चाणाक्षपणे निवडला पाहिजे. नाहीतर भीष्माचार्यांसारखा कठोर व्रत करणारा भगवंताचा अत्यंत निष्ठावान भक्त, आजन्म ब्रह्मचारी व्रत स्वीकारणारे भीष्माचार्य, आयुष्यात केलेली प्रतिज्ञा कधी न मोडणारे इतके कठोर तपस्वी असलेले, पण त्या भीष्माचार्याच्या अंतःकरणाला सुद्धा उत्तर नावाच्या विराटाच्या नगरीमध्ये असलेल्या पांडव तिथं राहत असल्यामुळं त्यांच्या गायी चोरून आणायची बुद्धी भीष्माचार्याला व्हावी का? वास्तविक गाय ही चोरण्याची वस्तू आहे का दानाची वस्तू आहे? दान देण्याची वस्तू आहे ना. पण भीष्माचार्य सुद्धा गायी चोरण्याकरता गेले का? संगतीच दुर्योधनाची असल्यावर करणार काय? असंग संग दोषेन साधवो यांती विक्रियाम दुर्योधन प्रसंगेन भीष्मो गोहरणे गतः. ढेकनाच्या संगे ही तशी संगती तैसी होय देखता चिंधी मन धावे, देखता चिंधी मन धावे, भक्ता चोरा तैसी होय देखता चिंधी मन धावे. जैसी संगत वैशी रंगत म्हणतात, म्हणून संगतीचा विषय चांगला असला पाहिजे. तुकोबाराय सांगतात देवा आम्हाला संतांची संगती घडू दे, कारण संतांच्या संगतीचे विलक्षण असे फायदे पहा. संतांच्या संगतीचा नेमका काय फायदा आहे इतर ठिकाणी कुठे शोधत बसण्यापेक्षा भर्तृहरींच्या नीती शतकातल्या एका सुभाषिताचा विचार केला. एका सुभाषितामध्ये भर्तृहरींनी संतांच्या संगतीचे 6 फायदे आपल्याला सांगितलेत पहा. जाढ्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिम दिशति पापम अपहा करोति चेतः प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिम सत्संगती कथय किन्न करोति पुंसाम. भर्तृहरी सांगतात संत संगती माणसाच्या जीवनावर काय परिणाम करत नाही. काय काय होतं? पहिला परिणाम सांगितला जाढ्यम धियो हरति. संतांच्या संगतीत गेलेल्या जीवाच्या बुद्धीचं जडत्व दूर होतं पहा. म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी असणारी जडता दूर होऊन त्या व्यक्तीची बुद्धी चाणाक्ष होते. अहो ज्याचा आणि बुद्धीचा दुरान्वयानंही कधी संबंध आला नाही त्याला रेडा असं म्हणतात. त्या रेड्याचा आणि फक्त ज्ञानोबारांचा एकदा संबंध आला तर त्या रेड्यासाठी आपल्याला स्वतंत्र मंदिर बांधावं लागतं. पुन्हा त्यांना रेडा म्हणून चालत नाही, रेडेश्वर महाराज की जय म्हणावं लागतं. का? ज्ञानोबारांचा स्पर्श त्यांच्या जीवनाला झाल्यामुळं जाढ्यम धियो हरति, त्यांच्या मुखामधून वेदाच्या रुच्या प्रगट व्हाव्या इतकं सामर्थ्य निर्माण होतं. संतांच्या संगतीत गेलेल्या जीवाची बुद्धी चांगली होते. जाढ्यम धियो हरते. पुढचा परिणाम सांगितला सिंचति वाचि सत्यम. संतांच्या संगतीत गेलेल्या जीव सदा सर्व काळ सत्य बोलतो पहा. त्याचं बोलणं सत्य, वागणं सत्य, त्याचे विचार सत्याच्या अधिष्ठानावर आधारित असतात. सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिम दिशती. संतांच्या संगतीत गेलेल्या जीवाची सगळ्या 10 दिशेला त्याचा मान होतो पहा. कुठेही जाऊ दे त्याला मान होतो. जायते थे पावे मान, चाले बोलिले वचन. संतांच्या संगतीत गेलेल्या फक्त माणसाचाच मान होतो अशातला काही भाग नाही. जे जनावर संतांच्या संगतीत जातं त्या जनावराला सुद्धा किंमत येते पहा. ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यात पुढे घोडे असतात पहा. घोडे, अश्व. ज्ञानोबारांचा अश्व असतो. किती माता माऊल्या त्या घोड्याच्या पाया पडत असतील बरं वारीत. बरं जी माऊली घरी नवऱ्याच्या पाया पडत नाही तीच वारीला गेल्यावर घोड्याच्या पडते का? तिला माहिती आहे घरचं गाढव आहे म्हणून. विठाला विठाला ज्ञानोबारांची संगती केली तर घोड्याचं सुद्धा लोक दर्शन घेतात. त्याच्या पायाची धूळ उचलून मस्तकाला लावतात. मानोन्नतिम दिशती.
चेत प्रसादयती, संतांच्या संगतीत गेलेल्या जीवाच्या चित्ताला अखंड प्रसन्नता प्राप्त होते. पापम अपहा करोती, संत संगात गेलेला जीव निष्पाप होतो. पहा, त्याच्या जीवनातलं सगळं पाप नष्ट होतं आणि संतांच्या संगतीत गेलेल्या जीवाची सगळ्या जगामध्ये कीर्ती होते. विठ्ठला विठ्ठला. अशी संतांची संगती अनेक फल देण्याच्या कामात समर्थ असल्यामुळं संत संगती सर्व काळ थोर प्रेमाचा सुकाळ देवा. पहिली मागणी आहे तुझ्या चरणाची सेवा घडू दे. दुसरी मागणी आहे संतांची संगत घडू दे. आणि तिसरं आहे की सदा सर्व काळ तुझं नाम आमच्या मुखात राहू दे. त्याचं कारण असं, तुझं नाम एकदा मुखामध्ये स्थिर झालं, अंतःकरणामध्ये नामानं आश्रय केला की जगातली कोणतीच गोष्ट पुन्हा असाध्य राहत नाही. आमचे सगळे मनोरथ फक्त एका नामानंच सिद्धीला जाणार असल्यामुळं नामाचीही साधना आमच्याकडून घडू दे. शेवटच्या चरणात तुका म्हणेला, 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 तेरे
माझे काम. महाराज सांगतात तुझ्या संबंधातली नामस्मरणाची साधना आमच्याकडून घडू दे. त्याचं कारण असं, नामस्मरणाची साधना करायला गेल्यानंतर असा मनोरथच नाही जो सिद्धीला जात नाही. माझ्या सगळ्या कामना, माझे सगळे मनोरथ, माझं सगळं इप्सित त्या नामस्मरणानं पूर्ण होणार असल्यामुळं तुझ्या नामाच्या ठिकाणी प्रेम असू दे. संतांची निरंतर सेवा आम्हाला घडू दे आणि त्याच्यासोबत तुझ्या चरणसेवेचं प्रेम आमच्या अंतःकरणाला नित्य सर्व काळ सदा सर्व काळ असू दे. अशा काहीशा मागण्या तुकोबारांनी परमात्म्याच्या समोर केलेल्या आहेत. पारमार्थिक जीवन जगत असताना मनुष्यानं देवाच्या चरणाला असंच काहीतरी मागावं की ज्याच्यामुळं आपला पारमार्थिक उत्कर्ष होईल. भौतिक उत्कर्ष प्राप्त करून घेण्याकरता तर सगळ्या जगाची धावाधाव चाललेलीच आहे, पण ते आपण न करता पारमार्थिक मनुष्यानं आपला अभ्युदय होण्याकरता, पारमार्थिक अभ्युदय होण्याकरता ज्ञानोबाराय तुकोबारांच्या विचारांची कास धरून त्यांनीच दाखवलेल्या पावलावरून आपली वाटचाल करत असताना आपला परमार्थ सिद्धीला नेण्याची गरज आहे. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारांच्या कृपेला आपलं जीवन पात्र होण्याकरता, भगवंताचा कृपा कटाक्ष आपल्या जीवनावर येण्याकरता आपल्या सगळ्याकडून थोडा का होईन आपण शुद्ध परमार्थ होण्याची गरज आहे. थोडे परी निरे आविटते घ्यावे खरे, असा शुद्ध परमार्थ सर्व संतांच्या कृपेनं तुम्हा आम्हाला सगळ्याला घडावा अशी याचना भगवान गणरायाच्या चरणी करतो. आणि माझी सेवा याच ठिकाणी थांबवतो. सगळ्या उपस्थित असलेल्या श्रोत्यांच्या चरणावरती विनम्र भावाने एकदा वंदन करतो. सगळ्या गुणीजनांच्या चरणाला वंदन करतो आणि लांबत चाललेलं चिंतन याच ठिकाणी सीमित करतो. ज्ञानेश्वर तुझ मागणे ते देवा, आम्हा तुझी चरण सेवा. आनने घो देसी तरी, रिद्धी सिद्धी मुक्तिचारी. यथामथी यथा अवकाश नियोजित वेळेमध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. याच्यातलं जे शास्त्रसंवादी चिंतन असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या ब्रह्मनिष्ठ गुरुजनांचा कृपाप्रसाद आणि माझे गुरुवर्य हरिभक्तीपरायण परमपूज्य सद्गुरू श्री चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर आणि गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत या दोन महात्म्यांच्या चरणाजवळ बसून श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी 9 वर्ष चातुर्मास ऐकण्याचा योग आला. म्हणून गुरुवर्यांच्या कृपेनं जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली चिंतन सेवा याच ठिकाणी थांबवतो. ज्ञानदेव कृपया सर्व